ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। 6वा पाठ आपण पाहत आहोत रचनानुवाद कौमुदीमधील. त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक दोन नियम आपले राहिलेले आहेत, त्यांचा आपण आता विचार करूया. एकदा रिकॅप करूया. मागच्या वेळी थोडीशी घाई गडबड झाली शेवटी, पण पुन्हा बघूया, आपल्याकडे वेळ आहे. या 6व्या पाठामध्ये नपुंसकलिंग शब्द आहे. नपुंसकलिंग शब्द हे जे म, ज्याच्या शेवटी म असतो त्याला नपुंसकलिंग असं आपण सुरुवातीला म्हटलेलं आहे. कारण की पुढे जाऊन वारी शब्द येणार आहे. वारी, वारिणी, वारिणी, त्या ठिकाणी म नाही, पण तो नपुंसकलिंग शब्द आहे. मधु शब्द येणार, मधु, मधुनी, मधुनी, पण त्या ठिकाणी म नाही, पण तो नपुंसकलिंग शब्द आहे. पण सुरुवातीला आपल्याला कळावं म्हणून आपण ज्याच्या शेवटी विसर्ग आहे पुल्लिंग, ज्याच्या शेवटी म आहे नपुंसकलिंग, ज्याच्या शेवटी आ किंवा ई आहे स्त्रीलिंग, असा आपण भेद सगळ्यांमध्ये केलेला आहे. बघा आता, धनम पैसे, नगरम नगर, मराठीत पण नगरच बोलतो आपण. आसनम म्हणजे बसायचं जे आसन असतं. अध्ययनम म्हणजे अभ्यास, ज्ञानम म्हणजे ज्ञान, कार्यम म्हणजे कार्य, काम, ओदनम म्हणजे शिजलेले तांदूळ, भात, वर्षम वर्ष, वर्षम वर्षे वर्षाने, हे सगळे नपुंसकलिंग शब्द आहेत. मग कसे चालणार आहेत? वनम सारखे, धनम धने धनानी चालणार आहेत. वर्षम वर्षे वर्षानी, दिनम दिने दिनानी. मग आपण काही धातू पाहिले, त्यामध्ये खाद खादती म्हणजे खाणे, धाव धावती म्हणजे पळणे, क्रीड क्रीडती म्हणजे खेळणे, चल चलती म्हणजे चालणे. आता आतापर्यंत आपण दोन असे धातू पाहिले जे वेगळे चालतात. वेगळे चालतात म्हणजे काय? पठती पठतः पठंती जर मला माहित असेल तर मी हसती हसतः हसंती म्हणू शकतो, खादती खादतः खादंती म्हणू शकतो. पण काही असे धातू आहेत ते सरळ नाही चालत, म्हणजे पठती पठतः पठंती सारखे नाही चालत, मग ते वेगळे चालतात. आपण पाहिलेलं आहे कृ धातू, करोती कुरुतः कुर्वंती वेगळा चालतो. आपण पाहिला अस्ति स्तः संती वेगळा चालतो. तसे या पाठामध्ये काही धातू आहेत. आधी उपसर्ग आहे, प्रपरा अपसम अनुवाव निस्निर दुसदुर्वी आंग नी आदि अपि अति सु उत अभिप्रति परि उप, हे 21 उपसर्ग आहे. त्याच्यापैकी आधी हा उपसर्ग आहे. धातू मात्र शी आहे. शी हा धातू आहे. अर्थ काय होतो? झोपणे. हा धातू कसा चालतो आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा पाहणार आहे कारण की मागच्या थोडी घाई झाली. आधी स्था हा धातू आपण पाहणार आहोत. आधी प्लस आस, आधी उपसर्ग, आस धातू, अध्यासते, आसते आसाते असा तो वेगळा चालतो. पण गंमत अशी आहे की या 3 धातूंमध्ये द्वितीय विभक्ती होते. जसे अभितः, परितः, हा, प्रति, समया, निकषा, धिक यासारख्या शब्दांमध्ये द्वितीय उपपद विभक्ती होते. त्याप्रमाणे हे 3 असे धातू आहेत. किंवा अजून सोपं सांगायचं म्हणजे उप, अनु, अधि हे 3 उपसर्ग कुठल्याही धातूला लागले की द्वितीय विभक्ती होत असते. थोडासा ऍडव्हान्स रूल आहे पण हरकत नाही. आधी, उप, अनु हे 3 धातू, ज्याही 3 उपसर्ग ज्याही धातूला लागतात त्या धातूंसोबत द्वितीय विभक्ती होते. कसं होते आपण पाहणार आहोत. मग हे सुद्धा काय होतं? उपपदाच्या अंतर्गत येतात. जसे उपपदाचे शब्द आहेत तसे उपपदाचे धातू देखील आहेत. बघा, आधीश येते, अध्यासते, हे धातू तिन्ही पण आपण आरामात बघूया. आता त्याआधी हे जे आपण आधी पाहिलेलं आहे त्याची उजळणी करूया. उभयतः दोन्ही बाजूला. आधी आपल्याला शब्द होता अभित, त्याला समानार्थी शब्द आहे.
सर्वतः चारी बाजूंना. धिक म्हणजे धिक्कार. जर आपल्याला एखाद्याचा धिक्कार सांगायचा असेल, धिक्कार करायचा असेल, रावणम धिक, दुर्जनम धिक, अशा प्रकारे. उपरी वर, अधः खाली, आधी आतमध्ये, अंतरा अंतरा दोघांच्या मध्ये. ओके, थोडस प्रिंटिंग मिस्टेक आहे. अंतरेण शिवाय, विना शिवाय, अशा प्रकारे हे आपण पाहिले. आता धातू जे आपण काल बघितले होते एकदा आरामात पुन्हा बघू. बघा, शी हा धातू आहे, आधी हा उपसर्ग आहे. शी धातू, आधी उपसर्ग. मग बघा, अधिशेते, अधिशयाते, अधिशेरते वेगळा चालतो, म्हणून ह्यांना वेगवेगळे दिलेले आहे. अधिशेषे, अधिशयाथे, अधिशेद्वे, अधिशये, अधिशेवहे, अधिशेमहे, अशा प्रकारे हे धातू चालतात. कारण की आता थोडस अजून पुढे पुढे जसं जाऊ थोडं किचकट होत जाणार आहे, पण आपण जेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करू तेवढं करता येईल तेवढं करूया. काही धातू परस्मैपदी आहेत, म्हणजे गच्छती, हसती, लिखती, ती ज्याच्या शेवटी येतो. पण काही धातू आत्मनेपदी आहेत. आत्मनेपदी काय, परस्मैपदी काय, उभयपदी काय, हे जेव्हा धातूंचे वेगळे प्रकार येतील तेव्हा शिकूया. आता फक्त आपल्याला 3 धातूंकडे लक्ष द्यायचं. कुठला? पहिला धातू आहे आदिशी, शी उपसर्ग पूर्व. बघा, आदिशे मय. अर्थ काय आहे याचा? झोपणे. आदिशेचा अर्थ काय? झोपणे, सोना. अहम अधिशये, जर अहम असेल, अहम अधिशये, मी झोपतो. सह अधिशेते किंवा सीता अधिशेते, सीता झोपते, तो झोपतो. अशा प्रकारे सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे. फक्त इथे त्वम, इथे युवाम, इथे युयम. इथे अहम करता येणार, इथे आवाम करता येणार, इथे वयम करता येणार. करता आपल्याला विसरून चालणार नाही. पुढे आपण धातू पाहिला आस्ते. आता या ठिकाणी आधी उपसर्ग आहे, या काय झालं मधीच बघा, आधी आहे आणि आस धातू आहे. आस म्हणजे बसणे, बसणे. या ठिकाणी काय झालं? संधी झाली. संधी काय आहे? एक एक संधी आपल्याला यामध्ये येणार आहे. जेव्हा आपल्याला संधी बघायची आहे त्यावेळी मी संधी काय हे सांगणार आहे. थोडक्यात संधी म्हणजे काय, तर दोन शब्द एकत्र येतात, तर दोन शब्द एकत्र आल्यानंतर एक वेगळा शब्द बनतो. म्हणजे एकदमच वेगळा बनत नाही, त्याच्यामध्ये काही बदल होतात, त्या बदलाला संधी म्हणतात. जसं आधी आहे, आधी मध्ये ई आहे आणि हा पुढचा आ आहे. मग हे दोन स्वर एकत्र येत आहेत, मग एक वेगळा शब्द बनतो, तो असा अध्यास्ते. ह्या संध्या काय आहेत हळूहळू आपण पाहणार आहोत. संधी म्हणजे संस्कृत मधलं हृदय आहे, हृदय. अध्यास्ते, अध्यासाते, अध्यासते, अध्यासे, अध्यासाथे, अध्याद्वे, अध्यासे, अध्यास्वहे, अध्यास्मे, अशा प्रकारे हा शब्द चालणार आहे. आता पुढचा आपल्याला धातू बघायचा आहे. सोपा धातू आहे, आपण आधी पाहिलेला आहे, तरी पण एकदा पुन्हा बघूया. बघा, धातूचं नाव काय? आधी हा उपसर्ग आहे. हे सगळे धातू याच पाठामध्ये का दिले त्यांनी? कारण की द्वितीय विभक्ती कुठे कुठे होणार आहे ते आपल्याला सांगताय. बघा, या पुस्तकाचं वैशिष्ट्य हेच आहे. आपण इतर कुठले पुस्तक वाचलं किंवा अभ्यास केला तर द्वितीय विभक्तीचे नियम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. पण यांनी काय केलेलं आहे, सगळे द्वितीय विभक्ती जेवढ्या ठिकाणी होतात सगळे एका पाठात आणले. म्हणजे एकदाच अभितः, परितः, उभयतः हे सगळं लक्षात ठेवलं की द्वितीय विभक्ती आपल्या लक्षात राहू शकते. बघा, स्था धातूचं काय होतं? तिष्ठ, मागे आपण पाहिलेलं आहे, तिष्ठ. मग काय होणार आहे? काहीच नाही, फक्त अधितिष्ठती, अधितिष्ठ. आपला जो नॉर्मल धातू चालतो त्याचप्रमाणे हा चालणार आहे. बघा, सिंपल आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? आधी लावायचं आहे. आधी, अधितिष्ठती, अधितिष्ठती. पुढे
गच्छति गच्छतः, तिष्ठति तिष्ठतः, अधितिष्ठन्ति. त्याप्रमाणे तिष्ठ धातू चालतो, भव चालतो, पठ चालतो, त्याचप्रमाणे हा पण चालवायचा. अधितिष्ठन्ति बघा, अधितिष्ठती कसं होणार आहे पुढे? कॉपी करतो, फक्त शेवटचं बदलणार आहे. अधितिष्ठ सी, अधितिष्ठ थह, अधितिष्ठ थ, पठती पठतः पठन्ति, पठसी पठतः पठत. सारखंच, फक्त आधी उपसर्ग या ठिकाणी लागलेला आहे. बघा, अधितिष्ठामि, अधितिष्ठावः, अधितिष्ठामः. अधितिष्ठामि, अधितिष्ठावः, अधितिष्ठामः. अर्थ काय आहे याचा? बसणे हाच अर्थ आहे. झाले, तिन्ही धातू आता क्लिअर आहे, अजिबात काही गोंधळ या ठिकाणी नाही. अधितिष्ठती पठती सारखा हा चालणार. बघा, एवढं लक्षात आल्यानंतर तर पुढचा आपण नियम काय आहे. हे तीन धातू जेव्हा असतील, कुठले कुठले? अधि आणि शी. बघा, अधिशी म्हणजे हा एक धातू दिलेला आहे, तो चालतो कसा आपल्याला आता माहिती आहे. अधिशी येते जेव्हा अधि आणि हा धातू असेल आणि अधि उपसर्ग आणि आस धातू असेल, त्यावेळी द्वितीय विभक्ती होणार आहे. हा नियम नंबर 19 आपल्या पुस्तकामध्ये आहे. जेव्हा हे तीन धातू असतील तेव्हा कुठली विभक्ती होणार? द्वितीय. अर्थ आपल्याला आता माहिती आहे. उदाहरणार्थ, रामम अधिशेते, अधितिष्ठती वृक्षम अधितिष्ठती. बघा, जर मला म्हणायचं असेल राम झाडा खाली झोपतो, काय म्हणणार मी? राम वृक्षम, वृक्षम शब्द आपण पाहिलेला आहे, अधिशेते. बघा, आता झाडाखाली वृक्षस्य अधः यायला पाहिजे. खरं पाहता वृक्षस्य अधः यायला पाहिजे, पण नाही येत का? अधिशेते, अधितिष्ठती, अध्यास्ते हे धातू जेव्हा असतील त्यावेळी द्वितीय विभक्ती होणार आहे. बघा, मी म्हणेल सीता आसनम. बघा, सीता आसनावर बसते. आता वर म्हणजे काय? सप्तमी विभक्ती यायला पाहिजे, आसने यायला पाहिजे, पण काय म्हणणार मी? सीता आसनम अधितिष्ठती, है ना? सीता आसनम अधितिष्ठती. आता अधितिष्ठती म्हणजे काय? बसणे. अध्यासते म्हणजे काय? बसणे. मग आसनावर यायला पाहिजे, पण उपपद विभक्ती असल्यामुळे अध्यासते येणार आणि द्वितीय विभक्ती येणार. आसनम अध्यासते. आस धातू आहे अध्यासते. अशा प्रकारे आपण हे धातू देखील पाहिले. पुढे बघा, एवढं लक्षात आलं. आता एक नियम आपण पाहूया. पुढचा नियम आहे तो आपण समजून घेऊया. नियम असा आहे, ज्यावेळी समय म्हणजे वेळ, वेळ आणि स्थान आपल्याला सांगायचं असेल, वेळ स्थान, स्थानामध्ये पण दूरचे शब्द, दूरवाच, आपल्याला कळतील दूरवाचे शब्द म्हणजे काय आहे. पहिला जर आपल्याला वेळ आणि स्थान जे दूर आहेत असे सांगायचे असतील त्यावेळीही
द्वितीया विभक्ती होते. द्वितीय विभक्ती होते ज्यावेळी आपल्याला वेळ सांगायचा. जसं उदाहरणार्थ 10 दिवसांपर्यंत, 10 दिवस. दिवस काय आता आहे, ते वेळ आहे, बरोबर. 10 दिवस म्हणजे काय, वेळ. आपण वेळ सांगतो. दश दिनानी म्हणजे 10 दिवस झाले. कसं बोलणार मी, दश दिनानी, दश दिनानी अभवत. अभवन आपण शिकलेलं नाही, झाले. म्हणजे हे आपण ज्यावेळी वेळ सांगायची आहे त्यावेळी आपण असं म्हणतो. समजा मला म्हणायचं 10 दिवस लिहितो, तर मी काय म्हणेल, सह 10 दिनानी लिखती. तो 10 दिवस लिहितो. आता हा दिवस काय आहे, वेळ आहे, टाइम आहे. त्याप्रमाणे मी द्वितीय विभक्ती वापरणार. म्हणून दिनम दिने दिनानी, दिनम दिने दिनानी द्वितीय विभक्ती वापरली. पुढे पहा, वर्ष सांगायचे मला. वर्ष सुद्धा काय आहे, वेळ आहे. पंचवर्षांनी पठती म्हणजे 5 वर्ष झाले, 5 वर्ष तो अभ्यास करत आहे. पंचवर्षांनी पठती. वर्षम वर्षे वर्षांनी प्रथमा, वर्षम वर्षे वर्षांनी द्वितीय. म्हणून द्वितीय विभक्ती या ठिकाणी झालेली आहे. बघा, म्हणजे वेळ आणि स्थान ज्यावेळी आपण सांगणार आहे त्यावेळी द्वितीय विभक्ती होणार आहे. अजून काय आहे पुढे बघा, क्रोशम. क्रोश हा शब्द आपण पाहिलाय, म्हणजे कोस. तो क्रोशम द्वितीय विभक्ती होणार, क्रोशम गच्छति. म्हणजे रावण, चांगलं नाव घेऊया आपण, राम क्रोशम गच्छति. म्हणजे राम एक कोस जातो, कोस भर जातो. आता कोस काय आहे, स्थान आहे, दूरवाची शब्द आहे. म्हणजे एक कोस म्हणजे 3 किलोमीटर काय झालं, दूर झालं. म्हणून आपण द्वितीय विभक्ती वापरली. अशा प्रकारे द्वितीय विभक्ती सुद्धा आपण पाहिजे. शेवटचा नियम हा त्या पाठातला पहिला नियम होता. या 3 धातूंबरोबर द्वितीय विभक्ती होणार आहे. नंतर दुसरा नियम, वेळ आणि स्थान दूरवाची मध्ये द्वितीय विभक्ती होणार आहे. उदाहरण सुद्धा आपण पाहिले. शेवटचा नियम आपण पाहूया. बघा, आता नियम थोडासा आपल्याला समजून घ्या. बघा, समजा आपण हा शब्द लिहिला, वर्षम. नपुंसकलिंग शब्द आहे, वर्षम, वर्षे, वर्षाणी. आणि जर मी फलम, फले, फलानी. बघा, सारखेच शब्द आहेत, म्हणजे सारखेच विभक्त आहेत. वनम वने वनानी वनम वन. पण एका ठिकाणी णी झाला, एका ठिकाणी नी राहील. मग हा न चा अण कधी होतो त्या संबंधाने नियम आहे. बघा, बघूया आपण. नियम काय आहे, न चा ण कधी होतो त्या संबंधाने नियम आहे. बघा, अतिशय सोपा नियम आहे. पाठीमागे काय पाहिजे, लक्ष द्या. र किंवा पाठीमागे र किंवा श पाहिजे सुरुवातीला. आता नियम काय चालू आहे आपला, न चा न कधी होणार, पाठीमागे आपल्याला पाहिजे र किंवा श. र किंवा श जर पाठीमागे नसेल तर न चा न होणार नाही. सगळ्यात पहिली कंडिशन काय, र किंवा श पाठीमागे पाहिजे. एक मिनिट. ओके, र किंवा श पाठीमागे पाहिजे. आणि र किंवा श पाठीमागे असेल तर न चा न होत. रूल अजून पूर्ण नाही झालाय.
र किंवा श पाठीमागे असेल तर न चा ण होतो. पण कधी या दोघांच्या मध्ये काही ठराविक शब्द असले तरच न चा ण होणार आहे. म्हणजे दोन कंडिशन मॅच झाल्या पाहिजेत. पहिली, पाठीमागे र किंवा श पाहिजे आणि मधी ठराविक गोष्टी पाहिजेत. मग काय पाहिजे? काय असल्यानंतर न चा ण होईल? कुठलाही स्वर असेल तर, बघा, मध्ये कुठलाही स्वर असेल तर न चा ण होणार. ठीक आहे, बघा, ख असेल तर न चा न होणार मधी. म्हणजे र श आणि न च्या मध्ये या गोष्टी असतील तर न चा ण होऊन जाईल. ख असेल न चा न होणार. य, व, र, ह, य, व, र एवढ्या गोष्टी मध्ये असतील र आणि न च्या तर न चा ण होऊन जाईल. अजून काय? क वर्ग. आता क वर्ग सगळ्यात पहिल्या क्लासमध्ये शिकवलेला आहे. कसं क वर्ग? क, ख, ग, घ, ग यापैकी कुठलाही व्यंजन मध्ये असेल तर न चा ण होईल. अजून काय हो? प वर्ग. प, फ, ब, भ, म हे कुठलेही शब्द जर अक्षर जर मध्ये असतील र आणि न च्या किंवा श आणि न च्या न चा न होऊन जाईल. ठीक आहे. आणि मध्ये जर न जरी असेल तरी न चा ण होऊन जाणार आहे. पुन्हा एकदा आता थोडक्यात रूल सांगतो. रूल आता संपलेला आहे. काय सोपा रूल आहे बघा. र आणि श मागे पाहिजेत. मधी कुठलाही स्वर असेल चालेल. फ, य, व, र किंवा क वर्ग म्हणजे क, ख, ग, ग, ग. प वर्ग म्हणजे प, फ, ब, भ, म आणि न असेल तर न चा ण होऊन जातो. उदाहरण आपण पाहूया आपल्या लक्षात घेऊन. उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण आहे नगर. न, ग, र. नगर हा शब्द आहे. आता नगरम, नगरे, नगराणी पहिला आपण नॉर्मलच लिहूया. न चा ण होतो का नाही ते आपण आता पाहत. बघा, आता सुरुवातीला सगळ्यात काय? शेवटी न आहे का? म्हणजे न पाठीमागे र आहे का? तर आपण जर शब्द पाहिला न, ग, र, आ, नी तर शेवटी र आहे. एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली. र आहे पाठीमागे. मग न आहे का? न सुद्धा आहे पुढे. म्हणजे न च्या मागे र पाहिजे. न पण असला पाहिजे. न ही पुढे आहे या ठिकाणी न. मग आता मधी कुठले स्वर आहेत? तर मधी आ आहे. मग आ स्वर आपल्याला मधी असलेला चालतो का? चालतो. मग आ हा मध्ये आहे. न चा काय होणार आहे? ण. म्हणून आपण जेव्हा नगरम, नगरे, नगराणी शब्द लिहिणार आहे तर असा लिहिणार न, ग, राणी. न चा ण झाला कारण की र मागे आहे. मध्ये आपल्याला जे पाहिजे ते आहे आणि शेवटी न दे. आता बघा, पत्र शब्द आपण पाहूया. पत्र किंवा वर्ष पाहूया. एक रच आणि एक शच. वर्ष. मग आता आपण पहिला नच लिहूया. वर्षम, वर्षे, वर्षाणी. मग न चा न होईल का नाही ते आपण आता पाहूया. बघा, काय शब्द आहे? र, श आणि आ आणि न आणि तर न आहे का पुढे? हो आहे. एक कंडिशन झाली. मागे र किंवा श आहे का? श आहे, र ही आहे, दोन्ही आहेत. अरे वा. मध्ये काय आहे? आपल्याला स्वर चालतात का मध्ये? नक्कीच चालतात. मग वर्षाचं काय होणार आहे? वर्षाणी. एवढं सोपं. म्हणजे न चा ण कधी होतो त्यासाठी हा आपल्याला संस्कृत मध्ये आलेला रूल आहे. अजून एक आपण शब्द पाहूया. पुष्प. पुष्प. तर पुष्पम, पुष्पे आपण पहिला साधा न लिहूया. आता प, उ, श, प, आ, न आणि पुष्प. आणि बघा, आता पाठीमागे श आहे का? हो आहे. पुढे न आहे का? हो आहे.
मध्ये काय आहे प प वर्ग आपल्याला चालतो का? हो, प वर्ग आपल्याला चालतो, प आहे. आ आपल्याला चालतो का? स्वर आपल्याला चालतात. जर सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर काय होणार आहे? पुष्पाणी. पुष्पाणी. बघा, असे अनेक आपण शब्द घेऊ शकतो. आता आपण अर्जुन शब्द घेऊ. अर्जुन. पण अर्जुन पुल्लिंगात ठीक आहे, एवढं ठीक आहे. पुष्पाणी. अच्छा, मग आता रूल आपल्याला समजलेला आहे. पाठीमागे र किंवा श पाहिजे, मध्ये कुठलाही स्वर ह य व र क वर्ग प वर्ग न, तेव्हा न चा न होतो. आता आपण राम शब्द साती विभक्त्यांमध्ये पाहूया, कारण की हळूहळू त्यांचा स्पीड वाढणार आहे. आपण एक महत्वाची गोष्ट पाहिली मागच्या वेळी, ते म्हणजे लोट लकार पाहिला. त्याला रिव्हिजन द्यायला विसरलो. हसतू हसताम हसंतू, हस हसतम हसत, हसानी हसावं हसाम. लोट म्हणजे आज्ञा किंवा विनंती करायची असेल तेव्हा हसतू हसताम हसंतू. मग आता मला पठतू बोलायचं असेल, पठतू पठताम पठंतू. लिख बोलायचं असेल, लिखतू लिखताम लिखंतू. असं खादतू खादताम खादंतू. एक आपल्याला माहिती असेल, आपण कुठलाही चालू शकतो. आता पटकन आपण राम शब्दाच्या 7 विभक्त्या बघूया. आपल्याला प्रत्येक विभक्तीचे अर्थ हे आपल्याला लक्षातच आहे. बघा, आता पहिल्या 2 विभक्त्या तर आपल्या बघून झालेल्या आहेत, तरी पण मी लिहितोय. आता आपण काय बघत आहोत? आकारांत पुल्लिंग शब्दाच्या सगळ्या विभक्त्या, 7ही विभक्त्या. राम प्रथम आपल्याला माहिती आहे, द्वितीय आपल्याला माहिती आहे. बघा, रामः, रामौ, रामाः. प्रथमा, द्वितीया विभक्ती फार सोपी असते. कुठल्याही शब्दाला म लावायचा आहे एक वचनामध्ये. रामम रामौ रामान. बघा, तृतीया रामेण. आता न येईल का? न येणार आपल्याला आता माहिती. बघा, रामेण र मध्ये आ आहे, आ चालतोय. म पण चालतोय, प फ ब भ म. ए पण चालतोय, न चा न होणार. आता हे आपल्याला लक्षात आले, तरी थोडीशी प्रॅक्टिस लागेल. रामाभ्याम हा शब्द आपल्याला आज पाठ करायचा आहे. रामाभ्याम. बघा, गंमत अशी आहे, द्वितीय विभक्ती सोपी पाठ करायची. बघा, रामाभ्याम 3 वेळा येणार आहे. मग समजायचं कसं प्रथम आहे का द्वितीय आहे का तृतीय आहे? फार सोपं आहे. अर्थ जो योग्य अर्थ आपल्याला लागेल त्या अर्थाचं आपण ग्रहण करायचंय. बघा, रामाय, रामात. पाठ करताना आडवं पाठ करा. आणि कसं पाठ करायचंय? बघा, रामः रामौ रामाः प्रथमा, रामम रामौ रामान द्वितीया. असंच आपल्याला पाठ करायचं हा, जेणेकरून कुठली विभक्ती असं विचारल्यानंतर आपल्याला पटकन सांगता यायला पाहिजे. आणि जे शब्द रिपीट झालेले आहेत, पुन्हा पुन्हा आलेले आहेत, ते तर आपण सहज लक्षात ठेवू शकतो. जसं रामाभ्याम 3 वेळा आलेला आहे, रामेभ्य 2 वेळा आलेला आहे. लक्षात ठेवायसाठी याही काही छोट्या छोट्या ट्रिक. रामस्य, रामयोः. सगळ्यात सोपा हे मधलं पाठ करायला. बघा, रामो रामो 2 वेळा, रामाभ्याम रामाभ्याम 2 वेळा, आणि रामयोः रामयोः 2 वेळा. हे पाठ करायला सोपं जातं, पण आपल्याला आडवं म्हणता यायला पाहिजे. आमचे गुरुजी असं म्हणायचे, आडवं उभं तसं क्रॉस कसंही आपल्याला म्हणता यायला पाहिजे. तेवढी तयारी आपली असली म्हणजे आपल्याला एक जो कॉन्फिडन्स येतो तो एक वेगळाच असतो. रामे रामयोः रामे रामेषु. आणि हे राम, हे राम, हे रामो, हे राम. आता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, संबोधन जे असतं त्याची फक्त प्रथमा विभक्तीच बदलत असते. म्हणजे एक वचन बदल. संबोधन जे आहे बघा, आता हे संबोधन आहे, लक्षात कसं ठेवायचं? संबोधन आहे, त्याचं फक्त रामच बदललेला आहे, पण द्विवचन सारखंच राहणार आहे. हे राम आहे, असं सगळ्या विभक्त्यांचं असंच होणार. हे राम आहे.
बघा, बदललंय म्हणजे काय? प्रथमा सुद्धा रामव आहे, संबोधन सुद्धा रामव आहे. संबोधन म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्याला बोलवतो, हे रामव असं. मग हे दोन कायम सारखेच राहणार आहेत. त्याच्यामुळे हे पाठ करायची चिंता मिळते. हे तीन कायम सारखेच राहणार आहेत. हे दोन कायम सारखेच राहणार आहेत. हे दोन जवळजवळ सारखेच असतात. कुठल्याही शब्दाची षष्ठी विभक्तीमध्ये नामच लागतं. कुठल्याही शब्दाची द्वितीय विभक्ती होत असताना मत लागतं. एवढं पाठ करायला सोपं आहे. बाकी गोष्टी आपल्याला जे बदल होतात ते मात्र आपल्याला लक्षात ठेवायला लागणार. मग आता मी विभक्त्यांची नावं लिहितो. प्रथमा व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे, चुका होतात याच्यामध्ये. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, सला ते, सलाना ते, सगळं काही. तून हुन पंचमी, ऊन हुन तून षष्टी, चाची चे. अर्थ लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि सप्तमी, सप्तमी आत, मध्ये, वर असे अर्थ होतात. बघा, मग आता मी थोडक्यात अर्थ आपल्याला सांगतो आणि आपण या शब्दांसारखे इतर शब्द चालूया, म्हणजे आपल्याला अजून समज वाढेल. द्विवचन आणि बहुवचन. पण आपला टेबल कायम तयार झाला, आपण याच्यामध्येच एडिट करतो. बघा, रामः रामौ रामाः प्रथमा, रामं रामौ रामान् द्वितीया, रामेण रामाभ्यां रामैः तृतीया, रामाय रामाभ्यां रामेभ्यः चतुर्थी, रामात् रामाभ्यां रामेभ्यः पंचमी, रामस्य रामयोः रामाणां षष्ठी, रामे रामयोः रामेषु सप्तमी. हे राम, हे रामौ, हे रामाः संबोधन. अशा प्रकारे राम शब्द आपण पाहिला. मग आता मला कुठलाही दुसरा शब्द सांगायचा असेल मी बोलू शकतो, जसा कृष्ण. कृष्ण, कृष्ण, कृष्ण. हा फक्त रामाच्या ऐवजी कृष्ण मला म्हणायचे. आता राम शब्दाचा अर्थ काय? करता. जर मला राम येतो तर रामः म्हणायचं. मग रामम शब्दाचा अर्थ काय? रामास, रामाला. सीता रामाला पाहते, मग मी रामम लिहिलं. मग तृतीय शब्दाचा अर्थ काय? रामेण म्हणजे काय? रामाने, रामाशी, रामाकडून. ते जे अर्थ आपण पाहिले होते मागे ते सगळे आता वापरले जाणार आहे. याचे वाक्य आपण हळूहळू बघू. पण आता आपल्याला 7 विभक्त्यांमध्ये कुठलाही आकारांत शब्द यायला पाहिजे. रामात म्हणजे रामापासून, रामाहून, रामातून, रामस्य, ताचीचे म्हणजे रामाचा, रामाची, रामाचे, रामे म्हणजे रामात किंवा रामामध्ये किंवा रामावर. हे राम आपल्याला जेव्हा बोलवायचं आहे त्यावेळी. मग कुठलाही शब्द आता मी चालू शकतो. बघा, समजा मला हस्त हा शब्द चालवायचा आहे. हस्त, हस्तौ, हस्ताः, हस्तम, हस्तौ, हस्तान, हस्तेन, हस्ताभ्यां, हस्तैः, हस्ताय, हस्ताय, हस्ताभ्यां, हस्तेभ्यः, हस्तात्, हस्ताभ्यां, हस्तेभ्यः, हस्तस्य, हस्तयोः, हस्तानां, हस्ते, हस्तयोः, हस्तेषु. हे हस्त, हे हस्त, हे हस्ताः. एवढं शब्द. म्हणजे राम शब्द माहित असेल तर पुढचं सोपं. राम शब्द लक्षात येत नसेल तर मग अवघड. माझं नाव वसंत, वसंतौ, वसंताः, वसंतौ, वसंतौ, वसंतान, वसंतेन, वसंताभ्यां, वसंतैः, वसंताय, वसंताभ्यां, वसंतेभ्यः, वसंतात्, वसंताभ्यां, वसंतेभ्यः, वसंतस्य, वसंतयोः, वसंतानां, वसंते, वसंतयोः, वसंतेषु. हे वसंत, हे वसंतो, हे वसंत. असं कुठलंही नाव आपल्याला आता यायला पाहिजे पुल्लिंगामध्ये आकारांत शब्द. ह्या 7 विभक्त्या आपण पाहिल्या. वाक्य सोडवायसाठी आता आपण 6व्या पाठाचे तयार आहोत. सगळे नियम आपल्याला माहिती आहेत आणि लोट लकार ही आता आपल्याला माहिती आहे. राम शब्दाच्या सप्तमी विभक्त्या पुढच्या प्रवासासाठी आपण पाहिल्या आहेत. या ठिकाणी थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.